तिथे आपल्याकडे कॉफी शेडच्या माध्यमातून तिथे SRचे प्रोजेक्ट चालू आहेत, अनेक जणांचे कोकाड्यांचे चालू आहेत. काही इथे फ्लॅट भाड्याने मिळतात. आपल्या इथे जवळपास असलेल्या SRमध्ये काही खोल्या खाली आहेत, भाड्याने मिळत आहेत. तुम्ही त्याची माहिती द्या. आता तुम्हाला खरंच समजा तुम्ही त्याशी बोला की मला 7 घरं काढली तर आम्हाला एक बिल्डिंग बसवायचं असेल, तुमच्यासमोर बोललं जातं त्यांनी SRने सांगितलं की खरंच 7-8 खोल्या जरी काढल्या तरी आम्हाला तिथे आमची एक बिल्डिंगचं काम चालू होऊ शकतं. आणि अशा प्रकारे 7 असं बोलतो की 7च्या ऐवजी 15 असतील. तर इथे एवढ्या मोठ्या SR चालू आहे, तिथे काही आहेत लोककारी, तर त्यांना पर्यायी तुम्हीच स्वतः आम्हाला सांगू नका आम्ही किती भाडं देतो ते. त्यांना तुमचा प्रोजेक्ट वगैरे त्यांना भाड्याने तिथे जागा द्या, आपण ते स्वतःहून तयार होती ना. मला वाटतं बऱ्याच मोकळ्या वातावरणात मनावर काही कोणी मनात काही न ठेवता सगळ्यांनी आपापले विचार इथे मांडलेले आहेत. भरपूर आपण वेळ या कामासाठी दिलेला आहे. मी सांगू इच्छितो की SRA हा जो प्रकल्प आहे शासनाने जो निर्माण केलेला आहे, कलेक्टरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तो चालतो आणि त्याचे काही जे नियम आहेत काय सरकारी अधिकारी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर हे लोक हे काम करत असतात. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठेही नुसतं झोपडपट्टी नाही, तर एक काही ठिकाणी कायदा नियम हे कशा पद्धत कधी कधी विचित्रपणे ते राबवले जातात. जसं इथे ते अपात्राच्या बाबतीमध्ये पात्र आणि अपात्राच्या बाबतीमध्ये राबवलेले केलेले दिसून येतात. ते सगळ्याच ठिकाणी असतात, एकाच ठिकाणी आहे असं नाही. परंतु तिथे देखील जसं कोर्टाच्या मध्ये पायऱ्या आहेत की मेट्रोपॉलिटन कोर्ट, त्याच्या पुढे सेशन कोर्ट, त्याच्या पुढे हायकोर्ट, त्याच्या पुढे सुप्रीम कोर्ट, तसं सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये एखादा आदेश देणारा अधिकारी त्याच्यावर अपील करायला सोयी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येक वेळेस. आता आपल्या याच्यामध्ये जे काही अपात्र राहिलेले आहेत ते सुद्धा अगोदरचा जो निर्णय झाला, जो डेप्युटी कलेक्टरचा निर्णय, त्याच्या पुढे जाऊन त्यांना अपील करण्याची संधी आहे आणि ते त्यांचं प्रकरण चालू आहे. ते जसं होईल तसं होईल, परंतु डेव्हलपमेंट करून डायरेक्ट आपण काहीतरी त्याच्यामध्ये करू शकतो का याच्याबद्दल जेव्हा आपल्याला विचार करायचा असेल त्यावेळेस पहिले म्हणजे आपलं एकमेकांविषयीचं कम्युनिकेशन ते सुधारलं पाहिजे. कम्युनिकेशन गॅप असेल, मला काय सांगायचंय ते बिल्डरला समजत नसेल आणि बिल्डरला काय सांगायचं असेल ते माझ्यापर्यंत पोहोचत नसेल, तर मग ते कामच पुढे जाणार नाही. असं होऊ नये, हा कम्युनिकेशन गॅप संपवावा म्हणून ब्रिज म्हणून मध्ये आता उभे राहिलेलो आहोत. याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. बोलवण्याचा ही मीटिंग बोलवण्याचा सगळ्यात मोठा उद्देश हे होता की जून महिन्याची निष्कासनाची कारवाई होणार होती. त्याच्यासाठी पोलीस बंदोबस्त जो मागवण्यात आला होता कलेक्टर कार्यालयातून, आपण त्यावेळेस बंदोबस्त दिला नाही. परंतु तो आदेश अजून त्याला काही कुठली स्थगिती मिळालेली नाही. तो आदेश अजून आहे तसंच आहे. आणि आता सगळे सण वगैरे आपण कारण देऊन थांबलो होतो. आता गणपती संपल्यानंतर पुन्हा कलेक्टर ऑफिस मधून पत्र आलेलं आहे की आम्हाला तिथे निष्कासनाची कारवाई करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बंदोबस्त कधी देणार याची तारीख कळवा.
बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त देऊन जबरदस्तीने तिथून काही काढायचं अजिबात इच्छा नाही आहे. म्हणून हा सगळा प्रयत्न आमचा चाललेला आहे. प्रथम आपल्यामधले काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही मिटिंग घेतली, आमदार साहेबांबरोबर मिटिंग घेतली, डेव्हलपर बरोबर मिटिंग घेतली. सगळ्यांचं समजून घेऊन जेव्हा हे लक्षात आलं की याच्यामध्ये डेव्हलपर आणि तिथे राहणारे रहिवासी याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप आहे आणि तो काही ज्या काही कारणाने निर्माण झाला असेल परंतु तो आपण आता संपवला पाहिजे, डायरेक्ट कम्युनिकेशन झालं पाहिजे या उद्देशाने ही आजची मीटिंग बोलवली. मला वाटतं ती बऱ्यापैकी सक्सेस झालेली आहे. आता मुद्दा एक राहिलेला आहे की जो अपात्र लोक आहेत ते पात्र कसे होतील किंवा ते पात्र जर नाही झाले तरी डेव्हलपर कडून त्याला जागा मिळेल कशी. हे काय 30-35 लोक आहेत त्याच्याबद्दल आता आमदार साहेब जसं म्हणाले तसं की आमदार साहेब स्वतः, आम्ही, राणे सर, गणेश, आणखीन काही ज्येष्ठ आपल्यामध्ये आहेत, अशा आम्ही एकत्र बसून आणि कलेक्टर ऑफिसशी आणि डेव्हलपरशी दोन्ही वेळेस एकाच वेळ पातळीवर संपर्क ठेवून एकतर कलेक्टर ऑफिस करून किंवा डेव्हलपर करून त्या 30-35 जे काही राहिलेले असतील आपल्यामध्ये त्यांना जागा कशी मिळेल याच्याबद्दल आपण नक्कीच ठोस प्रयत्न करू की जेणेकरून ते लोक आपल्यामधून बाहेर जाणार. तर या पुढच्या कामासाठी तुम्ही अशीच साथ द्या अशी आशा बाळगतो. आज आपण इथे सर्व आलात, मान्य आमदार साहेब आले, मनीष सर आले, राणे सर आले, सुरे सर आले, रवीताई आल्या, पाटील ताई आल्या, आणि या चर्चा सत्रामध्ये सगळ्यांनी भाग घेतला, आपले विचार मांडले. याबद्दल मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम आहे इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. सुनील पवारांचा एक आभार आपला कार्यक्रम आजच्या पाटण पोलीस स्टेशन, सह्याद्रीनगर, एकता डिस्ट्रिक्ट मधले सगळे रहिवासी बंधू वगैरे, त्याचप्रमाणे आमदार साहेब, पाटील मॅडम, त्या सगळ्यांनी आजच्या सभेला इथे उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आपण सगळे उपस्थित आहात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या ह्या महत्वाच्या सभेसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शशांक सानभोर साहेब इथे उपस्थित आवर्जून राहिले आणि ही सभा चांगली चालवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आमच्या या सह्याद्रीनगरच्या सोसायटीच्या वतीने मी रामराव सुर्वे साहेब यांना विनंती करतोय की आदरणीय शशांक सानभोर साहेब आजच्या या सभेला आपले मार्गदर्शक आणि आपल्या मागे खंबीरपणे उभे असलेले आदरणीय आपल्या विभागाचे धडाडीचे आमदार अशोक पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आणि हा प्रोजेक्ट संपूर्ण पूर्ण होईपर्यंत आमदार साहेब आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि ते आपल्या बिल्डर आणि आपल्या सगळ्यांच्या मदत उभा बनतील अशी मी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे आदरणीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शशांक सानभोर साहेब आवर्जून इथे उपस्थित आहेत. ही सभा चांगली चालवायला त्याचप्रमाणे ही सभा पाटण पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांनी आयोजन नियोजन सगळं केलं आणि सभा चांगली चालवली. ती सभा आदरणीय वरिष्ठ पोलीस
आमच्या दादांना विनंती करतोय की त्यांचंही पुष्पवृष्टी करायचं. त्याचप्रमाणे आपल्या इथल्या आपल्या पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. पाटील ताई, मी सुर्वे साहेबांना विनंती करतोय की त्यांना पुष्प द्यायचंय, त्यांचं स्वागत करायचं, त्यांचे आभार मानायचे. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाचे आपले आकार निर्माणचे कवाडिया साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनी एक आणि सगळ्यांना समजून घेतील आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आर्किटेक्ट साहेब इथे उपस्थित आहेत खांडेपारकर, त्यांचे सुद्धा आभार. त्यांनी इथे आपली बाजू पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आणखी चांगल्या पद्धतीने ते हँडल करतील असं मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपल्या माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे आपले पोलीस स्टेशनच्या वतीने साहेब मंडळी इथे उपस्थित आहेत. मी सुर्वे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी पुष्प द्यायचे. त्याचप्रमाणे आपले साहेब आभार. त्याचप्रमाणे आपल्या माजी नगरसेविका नवीन इथे उपस्थित आहेत. त्यांनी महिलांचा भक्कम लढा उभा आहे. असाच हे करा. त्याचप्रमाणे आमरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे सावंत साहेब, त्यांचंही स्वागत. आपल्या मागे 1974 पासून सदैव आपल्या नगरासाठी झटणारे आणि त्यांनी मूर्तमेढ रोवली ते सुर्वे, राणे आणि तावडे यांच्यामध्ये, या त्रिमूर्तीमध्ये भास्कर राणे दादा आमचे नेहमीच मार्गदर्शक असे ठरलेले आहेत. त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या ह्या सह्याद्री एकता इस्टेटचे आपल्या ह्या संपूर्ण कमिटीचे अध्यक्ष रामराव सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे इथे आज आपण या सभेला सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. इथे उपस्थित मंचावर असलेल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि यानंतर आपल्या या कमिटीच्या वतीने, पोलीस स्टेशनच्या वतीने, आमदार साहेबांच्या वतीने, आमदार साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितल्याप्रमाणे ही वरिष्ठ मंडळी बसून चांगला निर्णय घेतील आणि आर्किटेक्चर तिथे ज्या पद्धतीने ते समजून सांगत होते त्यामुळे आणखी काही क्लू पॉइंट्स जे आहेत ते समोर टाकून चांगल्या पद्धतीने तांत्रिक बाबी कशा बाजूला करायच्या हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे ही जबाबदारी साहेब तुम्ही स्वीकारा आणि तांत्रिक बाजू सगळ्या बाजूला काढता येतात. कशा करायच्या नाही हे बोलण्यासारखं म्हणजे नाहीये. तेव्हा तुम्ही त्या काढाल आणि सगळ्यांना घर तिथे, प्रत्येकाला घर ते मिळेल असंही तुम्ही प्रयत्न पॉझिटिव्ह ठेवलात तर हे सगळं पॉझिटिव्ह होईल. हे सगळे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे पुन्हा एक आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि चुकला म्हणून एक प्रश्न आहे तुषार पोवाडेंना. आता आम्ही 2 वर्ष झाले आम्हाला भाडं मिळत नाही. आम्ही घर खाली केले, सगळ्या त्रुटी, सगळं शपथविधी, सगळं पत्र दिले, पण आम्हाला भाडं मिळत नाहीये. ते भाडं आमचं कधी मिळणार यासाठी त्यांनी आम्हाला 2 शब्द सांगायचे. 33 लागून आम्हाला पात्र मानवकांना 33 अपात्र केलंय आणि यांची आम्हाला काहीच पूर्तता नव्हती. आणि डायरेक्ट आम्ही SRA गेलो होतो तेव्हा आम्हाला कळलं. पण आता आम्ही 2 वर्ष झालं आम्ही याला भाडं नाही मिळत आणि घर सोडलेलं आहे. आम्ही सगळे कागदपत्र SRA दिलेले आहेत, तरी सुद्धा त्याची पूर्तता कुठेच होत नाहीये. आणि SRA मी स्वतः जाऊन आली तरी तिथे कुठे काही मार्ग मिळाला नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही नंतर बघा, तुम्ही नंतर बघा. मग पुढे साहेबांना भेटलो म्हणा तुमचं नंतर बघतो. आता तुझ्या भाडं आले तर त्यांना मी स्पष्ट समोरासमोर विचारते की आमचं भाडं आम्हाला कधी मिळणार. बाकीचे सर्वजण पात्र झालेले आहेत. त्यांचे
संस्था आणि बाकी जे आपण जे काही चेक द्यायचं कमिशनचं ते कमिशन्स केलेली आहे, ॲग्रीमेंट्स पण तयार आहेत, कमिटी सांगेल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊन ते करायचं. चेक्स तयार आहे. तुमचे 17 जण जे पात्र झालेले आहेत, 17 जण खरेदी मध्ये जे आहेत 70 जण पात्र झाले, काहीतरी 78 जण आहेत, त्या सगळ्यांचं कमिशन आम्ही केलेलं आहे. ॲग्रीमेंट साईन करून आपण पुढे जाऊया. आपण त्यावेळेला सगळे चेक्स दिले जातील. पण टाइम पिरियड करायला लिमिट कशाला ना काय टाइम पिरियड. नमस्कार. आजच्या मीटिंगमध्ये आम्ही बोलणार नव्हतो कारण आम्हाला खरोखर बोलायची इच्छा नाही, कारण ज्या सुंदर स्वप्नासाठी आम्ही इथपर्यंत आलो होतो त्या स्वप्नाचं माननीय विकास तुषार कुवाडिया यांनी स्वप्न तोडून टाकलेलं होतं. म्हणजे किती जणांना पट्ट्या माहिती नाही, पण आम्ही विरोध केला असं विकासक सांगतोय आणि SRA ते ऐकतंय आणि SRA ते ऐकून आमची कोणतीही बाजू न ऐकता मग नाही, त्यांची लायकीच नाही मग बोलायची, तो मगरूर आहे या भाषेत मी सांगतो. कारण आज आमच्या 17 लोकांची हाय त्याला लागणार आहे, आज माझ्या आई वडिलांची आणि इतर इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची लागणार आहे. कारण त्या व्यक्तीने सरळ विकासकाच्या बाजूने एक हाती निर्णय दिला होता. त्याने आमची कुठचीही बोलणी ऐकून घेतली नाही. त्याने सांगितलं तुम्हाला भाडं मिळालं, तुम्ही घर का नाही खाली केलं. ते घर खाली करताना आम्ही घर खाली केलेलं आहे हे त्याला सांगण्यात आलं की नाही माहिती नाही. तोडलेल्या घरांचे फोटो दाखवले, घरं स्वतः तोडली, त्याला आम्ही जबाबदार नव्हतो. ज्यांनी घरं तोडली ती त्यांच्या स्वतःच्या मर्जीने तोडली. ह्या त्यांचा मोठेपणा आहे की खोटेपणा आहे त्यांना माहिती. आम्हाला आमची घरं तोडायची नाही, आमचा वैयक्तिक एवढंच विषय होता. बाबा तू जे करतोय ते लिगली आहे का. मला वाटतं सह्याद्रीनगरच्या मीटिंग मध्ये पण मी हे सांगितलं होतं, जे दादांनी वारंवार सांगितलंय, बाबा सगळ्यांना पहिलं पात्र कर. सिटी सर्वेच्या बाहेरची लोक, कदाचित आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं हे सिटी सर्वेच्या बाहेरचे दाखवले, पण ज्यावेळी कळलं त्या सगळ्यांचा विचार पूर्ण होऊ दे हा एक प्रामाणिक विषय होता. तो विषय राहिला बाजूला. पण ज्यावेळी आम्हाला अपात्र म्हणून करण्यात आलं तर आम्हाला अपात्र करण्याची कारणं काय. आम्ही घर खाली केलं नाही म्हणून. आज गेली 3 वर्ष मी स्वतः घर खाली करून राहतोय, माझ्या घरात मीटर पण लावलेलं नाही. म्हणजे माझ्या घरात तिथे कोणी राहत नाही, लाईट आणि पाणीचे कोणी राहत नाही, माझ्याकडे लाईट आणि पाणी दोन्ही नाहीये. माझं घर आता पण खंडर झालेलं आहे. आज या व्यक्तीने त्या सगळ्या कायदेशीर बाबींचा नाही म्हणत मी, स्वतःच्या पैशाचा वापर करून आम्हाला जे अपात्र केलं त्याच्याबद्दल पण आम्हाला दुःख नाही. पण त्याच्यानंतर माननीय आमदारांनी आमच्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून माननीय असीम गुप्तांनी अक्षरशः आदेश दिले की सदर लोकांना, आणि त्याच्यामध्ये आमच्या दादा खरं म्हणतो ज्या दिवशी आम्हाला अपात्र झालं त्या दिवशी दुपारी वैष्णवताईंना मी फोन केला. त्या व्यक्तीने आम्हाला लगेच सांगितलं पराग आपण जाऊया. आम्ही तिकडे गेलो. 70 जणांची पूजा चालू होती SRA ऑफिस मध्ये. असीम गुप्ता बोले ठीक आहे हम लोग कर देंगे. आणि नंतर तुम्ही आलात, आपण सगळ्यांनी मीटिंग केली. त्या मीटिंगला तुम्ही खूप प्रयत्न केले आमच्यासाठी आणि त्या मीटिंग मधून खूप चांगला रिझल्ट निघाला असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. पण आज गेले वर्षभर त्या रिझल्टची पूर्तता काही झालेली नाही. माननीय खांडेपारकर सांगतायत की कमिटी बघेल. कमिटी आहे कुठे. 3 महिन्याच्या मीटिंग घ्यायची असं तुम्ही सांगता ना, मग ती 3 महिन्याच्या मीटिंग नंतर परत पुढची मीटिंग का नाही लावली याचं उत्तर आम्ही विचारलं. म्हणून आम्ही आलोय, म्हणून आम्ही विरोधक. आम्ही राजीनामे दिले, आमचे राजीनामे पास कुठेही झालेले नाहीत. पण माननीय अध्यक्षांनी पास झाले म्हणून दाखवले. ती मीटिंग अजून पण 19 होऊन आली. आम्हाला घेणं देणं आम्हाला पदाचा जर हे असतं तर मी स्वतः अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता. मला गरज नाही त्या पदाची. पण मला फक्त माझ्या बरोबर असणाऱ्या 17 आणि नंतर हे 70 आणि उरलेले 22 अशा बऱ्याच लोकांचा आम्हाला त्रास होतो. साहेब आमचं भाडं अजून दिलेलं नाही. आज विकासकांनी सांगितलं आम्हाला बंद केलं. आमचं भाडं द्यावं एवढंच मला माहिती आहे. दुर्दैवाने आता पण मला बोलायला दिलेलं नाहीये. मी ठेवते. आताच ताईला बोललेला त्याच्यावरच हेच सांगितलं होतं की आता आमदार साहेब, परिषद आणि साहेब आम्ही सगळे त्यांच्या बरोबर एकत्र बसून ते 17 आणि आणखी जे काही आपल्याला
त्याच्यावर किती घेऊन तो लवकरात लवकर त्याच्याबद्दल कारवाई कशी होईल हे पाहणार. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा एक एक जण वैयक्तिक घेऊन आता त्याच्याबद्दल म्हणण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. काय साहेब त्याला काहीतरी टाइम लिमिट असेल ना, किंवा 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, 5 महिन्यात होईल, 2 वर्षात एक टाइम लिमिट तर फिक्स करा की बाई या 5 दिवसात आम्ही कमिटी फॉर्म करू. कमिटी फॉर्म केल्यानंतर काम नाही ना ते सांगतो तुमच्याच आपल्याला बोलत आहे मी स्वतःवर हे बोललं की पोलिसांची कमिटी म्हणून मी तुमच्याशी बोललो. टाइम लिमिट ठेवा किंवा 1 महिन्यात आम्ही कमिटी फॉर्म करू, त्याच्यानंतर तुम्हाला भाडं भेटेल, हे डिक्लेअर करा, संपला विषय. टाइम लिमिट द्या ना, तुम्ही बोलले ठरवू बोलतो टाइम लिमिट द्या, 15 दिवस 20 दिवस 1 महिना काहीतरी द्या. भाडं कधी जाणार सर्वे करू नका. ऐका थोडं मीटिंग लावली याच्यासाठी